या ठिकाणी प्रसिद्ध व्याख्याते आणि आपल्या श्री नारायणपूर बरोबर करणारे आदरणीय चालते गणेशजी चालते सांगणारे आपण या सीटावर यायचे. शांत राहा, शांत राहायचं. महिला भगिनी सर्व भक्तांना कृपया शांत राहा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू श्री नारायणपूरच्या वतीने यानंतर पुण्यनगरीचं भूषण धनकवडे गावचे माजी सरपंच आमदाराकडून उजेडाकडे मार्ग दाखवणाऱ्या सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस, त्यांना स्मरण करण्याचा दिवस, वंदन करण्याचा दिवस. देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शिष्यगण आलेले आहेत, भक्तगण आलेले आहेत. सर्व गुरुबंध असतील, गुरुभक्त असतील आणि माता भगिनी श्री क्षेत्र नारायणपूरच्या वतीनं सर्वदा नमस्कार करत असताना सर्वांचं मनोभावे स्वागत या ठिकाणी करतो आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. शिवाय चंद्राच्या वाजल्या चुल्याच्या मोबाईलच्या घड्याच्या मोबाईलना जुळण्याच्या वागल्या जात्याच्या औषधाच्या घेण्याच्या औषधाय बघायच्या महिन्यात बघायच्या बघितल्या जायच्या आवडण्यात बसायच्या वडराय घ्यायच्या औषधाय घ्यायच्या रोगाच्या दिसायच्या वडराय दिसायच्या वडासरा नसायच्या रजुच्या जात्याच्या वडराय चुल्याच्या वडराय चुल्याच्या मोबाईलला बघायचं मोबाईलला घ्यायचं आम्ही देवाप्रती देवाना मोहाते देव देवाना देव नवामी करके वालों ना केवल मना केवल मना केवल नेमनी देव ना भगवान ओम आपो योगी संप्रदाय ब्रह्म भगवान ओम गुरु गुरु देव मेरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम ब्रह्माणि मंगल गुरु केवल नामते भगवान का नमः भगवान समाजवाया एकमेत विनायक सर्वाय साक्षी भूतन भावानि नाम देव एकम जगद्गुरुकर्णानि सद्गुरुकर्णानि ओम काशां ज्ञानवदं भक्तवत्सल प्रेमसागरं वसतु सद्गुरु नारायणाय जयमान सर्वमंगले. दत्त महाराज, मी राहणारा पुण्याचा. आज 35 वर्ष झाली नारायणपूरची सेवा करत आहे. सेवकेरे म्हणून अण्णांच्या पाठीमाग भरपूर लाभ झालेला आहे. तसेच आता हे लहान लहान पोरं बी आता रुजू झालेले आहेत. सांग ना बाळा. माझं नाव श्रेयश आनंद गायकवाड, मी राहणार नारायणपूर. मी 4 वर्ष झाली अण्णांच्या दत्त मंदिरात सेवेकरी आहे. थोडी सेवा चालू आहे आणि नंतर सेवेकरी होणारच आहे. माझे नाव सायराज गणेश पोटे, मी इथे अण्णांची सेवा करत असतो मंदिरात. 2 वर्ष झाले मी इथे सेवा करतो. मोठा अजून सेवेकरी होईल. आणि या ठिकाणी एसटी महामंडळाची पण सेवा गावकऱ्यांना व यात्रेकरूंना चांगली भेटत आहे आणि अशीच सेवा भेटत राहावी यासाठी हीच आमची इच्छा आहे. एवढंच बोलतो. बोला महाराज.
सद्गुरु वाचून दैवत दुसरे ठाऊक मत नाही सद्गुरु वाचून दैवत दुसरे ठाऊक मत नाही नारायण ही माझी आहे नारायण ही माझी आहे सद्गुरु वाचून ठाऊक मत नाही सद्गुरु वाचून दैवत दुसरे ठाऊक मत नाही दान पारवी जाऊनी हे माझे आहे नारायण ही माझी आहे नारायण ही माझी आहे म्हणून कापडवाला रिटायर झालो. नारायण महाराजांनी फक्त एकच सांगितलंय, मानवातला मानव जागा करा, मानवातला मानव जागा करा. त्यांच्याकडे मंत्र तंत्र काही नाही, फक्त दत्ताला तुम्ही या एवढंच सांगितलेलं आहे. मी दीपाली हरपळे, फुरसुंगी ते नारायणपूर. पौर्णिमेची वारी असते आणि दत्त भक्त आहोत आम्ही. षष्ठी प्रवास कुंभमेळा, जेव्हापासून कुंभमेळा भरलेला तेव्हापासून आमची पौर्णिमेची वारी. आणि माझ्या समेत सर्व महिला सुद्धा माझ्यासोबत सामील असतात. त्यांनी सुद्धा पौर्णिमेची वारी आम्ही एसटीनेच करतो. एसटीचा प्रवास खूप सुखकारक आहे आणि छान आहे. मी योगिता भापकर, बारामतीतून. मी बारामती ते गाणगापूर इथं मी प्रत्येक ठिकाणी जिथे जाईल तिथे दत्ताच्या ठिकाणी हा प्रवास मी एसटीनेच करते. आणि एसटीनेच खूप सुविधा, चांगला प्रवास पण असतो. मी एसटीतूनच प्रवास करते. माझी 5वी वारी आहे आता. मी प्रत्येक वेळेस एसटीनेच येते, बारामती ते नारायणपूर. 2 वर्ष झालं येतोय. म्हणजे सातारावरून येतो. कायमचं वरील 2 वर्ष झाले दत्त महाराजांच्या सेवेसाठी हजर असतो दर पौर्णिमेला. बोलावं काय, जगत गुरु आहे. परिवहन महामंडळा वतीनं अविरत सेवा एसटीची ही अविरत चालू राहील अशीच पुण्याचे आपले डीसी साहेब सिया साहेब नवीन जे आलेत त्यांचाही मेसेज आहे. दुपारी ते येथील नारायणपूर दर्शनाकरता. पुन्हा शिवाजीनगर आगार, छत्रपती शिवाजीनगर आगाराचे व्यवस्थापक वाळवे साहेब, ढेरे मॅडम, तांबे मॅडम, सासवड आगाराच्या स्थानिक प्रमुख DM मॅडम, ढेरे मॅडम या सुद्धा थोड्या वेळाने त्यांचं आगमन नारायणपूरच्या दत्त सोहळ्यात होणार आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. तोपर्यंत हा जो जादा वाहतुकीचा प्रकल्प आम्ही तोपर्यंत आज वाहतूक नियंत्रक गिरी आणि संजय जगताप आणि माझे मार्गदर्शक मोकाशी असतील, आडे साहेब असतील, मनेर साहेब असतील, आम्ही तोपर्यंत चालू केलेत. आमचे परममित्र कुंभार यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले, करत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबते माझी दोन.
नमस्कार, मी राज्य परिवहन महामंडळ सासवड आगार छत्रपती शिवाजीनगर आगार पुणे विभाग या वतीनं माझे 2 शब्द व्यक्त करतोय की बरेच वर्ष दत्त जयंती सोहळा असू द्यात, गुरुपौर्णिमा सोहळा असू द्यात, एस टीच्या वतीनं अविरत सेवा ही आज देखील अण्णा महाराजांच्या मागे देखील भरत नाना किंवा कोणी असे शिष्यवर्ग असतील यांचे ती सेवा अजून त्याच पद्धतीने चालू आहे. आमचे राजकुमार मानवमित्र हे सुद्धा एस टीच्या बरोबर राहून चॅनल माध्यमातून दत्त महाराजांकडे पौर्णिमेनिमित्त किंवा दत्त जयंतीनिमित्त अविरत सेवा देत राहतात. माझे सासवडचे कर्मचारी मित्र अनिल मोकाशी असतील किंवा मनेर असतील, गिरी असतील, प्रवासी मित्रांपैकी शेंद्रे साहेब आहेत, हे बाकीचे काही जुने निष्ठावंत आपले जे काही माने साहेब आहेत, शिष्यमंडळी असतील, हे बरेच वर्ष झाले एस टीने प्रवास करतात, येतात जातात, त्यांनाही सुखकर प्रवास मिळतोय, लाभलेला आहे आजपर्यंत, असाच अविरत लाभत राहील अशी मी एस टीच्या वतीने ग्वाही देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो.